तर पाचगणीमध्ये 15 फेब्रुवारीपासून पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भेट दिली आहे। प्रथमच भारतात अशा प्रकारची स्पर्धा भरवण्यात आली असून पाचगणी शहराला हा मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे। तर पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप भरवण्याचा मान जो आहे तो मिळालेला आहे। पाचगणीमध्ये 15 फेब्रुवारीपासून पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे आणि ही स्पर्धा भरवण्याचा मान मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कौतुक केलेलं आहे। वर्ल्ड कप भरवण्याचा मान हा साताऱ्याला मिळाल्यानं त्यांनी कौतुक केलंय। हे दृश्य आपण पाहतो आहोत। सर्व पॅराशूट आणि पॅराग्लायडर्स जे आहेत तिथं स्पर्धा करताना पाहायला मिळतात। तर राजश्री शाहू महाराजांच्या जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचं उद्या मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। या संग्रहालयामध्ये राजश्री शाहू महाराजांचं संपूर्ण चारित्र्य नागरिकांना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हे संग्रहालय शाहू प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे। तर नवी मुंबई महापालिकेनं कोरोना काळात केलेल्या कामाची चौकशी होणार आहे। चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। प्रकाश मोरे, स्वाती गुरखे, सूरज पाटील, किशोर पाटकर आणि राजू कांबळेंचा त्याच्यामध्ये समावेश असणार आहे। शिंदे आणि नाईकांमधील राजकीय वैर आणखीन वाढणार आहे। जो कुणी दोषी ठरेल त्याच्यावर कारवाई होणार असं महापौर सुजाता पाटील यांनी सांगितलं। तर श्रीकांत शिंदेंकडून मेट्रो आणि रिंग रोडसह महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकारी देखील पाहणी दौऱ्यात उपस्थित होते। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी MMRDA अर्थसंकल्पात 4,897 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। कल्याण रिंग रोडमधील भूसंपादनाच्या अडचणीवर येत्या 4 ते 5 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचं खासदार शिंदेंनी म्हटलं। तर पिंपरी चिंचवड पालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। भाजपकडून सर्वाधिक 11 सदस्य जाहीर झालेले आहेत। स्थायी समितीमध्ये भाजपचं वर्चस्व असणार आहे। राष्ट्रवादीकडून 4, शिवसेनेकडून 1 सदस्याची निवड जी आहे ती करण्यात आली। तर पुण्यामध्ये शिक्षकानंच केमिस्ट्रीच्या पेपरला कॉपी पुरवली। पुण्यातील धायरी परिसरातील एका केंद्रावरील ही घटना आहे। शाळेचा निकाल 100% लागावा म्हणून असा प्रकार सुरू आहे। संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे बोर्डाने आदेश दिले। आपल्या असतात, आपण एकदम चांगल्या वातावरणामध्ये त्या परीक्षा घेतल्या पाहिजेत। आपल्याला बाहेरून तर कंट्रोलिंगला मान्य जिल्हाधिकारी आहेत, CO साहेब आहेत, SP साहेब आहेत, पण त्याच्याबरोबर सर्व केंद्र संचालक आणि परीक्षक यांनी आपल्या वर्गामध्ये अजिबात कुठलाही गैरप्रकार होणार नाही, आपण कुठलाही होऊ द्यायचा नाही, या दृष्टीने सगळ्यांनी पावलं उचलून एक निकोप वातावरणामध्ये कॉपीमुक्त अभियान आपण या वर्षी जे राबवलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करायची जबाबदारी ही आपली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन परिसरामध्ये डिझेल टँकरनं पेट घेतल्यानं भीषण आग लागली होती। विद्युत तारेची स्पार्किंग झाल्यानं आग लागल्याची माहिती आहे। अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आलंय। काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली। तर लासूर स्टेशनमध्ये टँकरला आग लागलेली होती आणि आग विझवण्यात यश आलेलं आहे। आग लागल्याच्या दरम्यानची ही दृश्य याच्यामध्ये आपण पाहतो आहोत। तर दुसरीकडे आग लागल्यानंतर ही संपूर्ण गाडी जी आहे ती जळून खाक झालेली आहे। टँकरला ही मोठी आग लागली होती आणि टँकरमध्ये संपूर्ण नुकसान जे आहे ते टँकरचं झाल्याचं पाहायला मिळतं। तर आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातील गुडटेकडी परिसरामध्ये गोळीबार झाला। अल्पवयीन सराईत आरोपीनं गोळीबार केल्याची माहिती आहे। 2 ते 3 राऊंड फायर केला असल्याची माहिती आता समोर येते। गुडटेकडी परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। काही वेळापूर्वी पोलीस जे आहे ते घटनास्थळी पोहोचलेले होते। 2 गटातील वादातून गोळीबार झाल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे हे घटनास्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे पुणे पुन्हा एकदा गोळीबारानं हादरलेलं आहे। यामध्ये कुणी जखमी झालेलं आहे का? नक्की काय घडलं? खरं तर सचिन, या गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही, कारण सराईत अल्पवयीन आरोपीकडून हवेमध्ये गोळीबार जो आहे तो करण्यात आला। आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये 2 गटामध्ये भांडण जे आहे ते झालेली होती आणि भांडणामधून भीती निर्माण करण्यासाठी 2 राऊंड जे आहे ते हवेमध्ये फायर करण्यात आल्या। सध्या घटनास्थळावरती पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आपण पाहतोय की पोलिसांची गाडी, त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। सातत्यानं पुणे पोलीस सांगतात की पुण्यामधली गुन्हेगारी जी आहे ती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। वारंवार गोळीबाराच्या घटना ज्या आहेत त्या
घडतायत। सराईत अल्पवयीन आरोपींकडे शस्त्र नक्की येतात कुठून हा खरं तर प्रश्न निमित्तानं उपस्थित झालेला आहे। पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते सुद्धा राबवलं जातं, मात्र अल्पवयीन आरोपी जे आहेत ते सराईतपणे शस्त्र जे आहेत ते वापरताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि याच परिसरामध्ये काही वेळापूर्वी दोन गटामध्ये वाद जो आहे तो निर्माण झालेला होता, त्याचं पर्यवसन जे आहे ते भांडणामध्ये झालं आणि हवेमध्ये 2 राऊंड जे आहेत त्या फायर करण्यात आलेले आहेत। पोलीस सध्या घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। आपण पाहतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सगळ्याचा परिणाम म्हणून पुणे पोलीस आपण पाहतो की सध्या घटनास्थळावरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते काही काळ निर्माण झालेलं होतं। मात्र आता पोलिसांनी या ठिकाणी पंचनामा जो आहे तो करायला सुरुवात केलेली आहे। अल्पवयीन सराईत गुन्हेगारांकडे नक्की शस्त्र येतात कुठून, 2 राऊंड जे आहे ते हवेमध्ये फायर करण्यात आले आणि आपण पाहतोय की सध्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळावरती दाखल झालेले पाहायला मिळतात। सुदैवाची गोष्ट म्हणजे या गोळीबारामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, मात्र या परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते काही काळ निर्माण झालेलं होतं। तणाव जो आहे आपण पाहतो की आपल्याला पाहायला मिळतो आणि सध्या पोलीस जे आहेत ते घटनास्थळावरती पोहोचून या ठिकाणी आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र 2 गटामधून जी भांडणं झालेली होती त्याचा राग मनामध्ये धरून भीती निर्माण, दहशत निर्माण करण्यासाठी हवेमध्ये 2 फायर जे आहेत त्या हवेमध्ये फायर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सचिन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रदीप।